कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून ऊस तोडीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून दरवर्षी हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत। ठिकठिकाणी साखर शाळा असल्या तरी योग्य पद्धतीने या मुलांना शिक्षण मिळत नसून काही ठिकाणी अल्पवयीन मुलं आपल्या आई वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड असल्याचा आरोप कोल्हापुरातील अवनी संस्थेनं केला। दरम्यान ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी असलेल्या योजना फक्त कागदावरच आहेत, त्यामुळे शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांना योग्य शिक्षणासह मूलभूत गरजा द्याव्यात अशी मागणी अवनी संस्थेनं केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी 6 महिन्यासाठी मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडणीवर मजूर येत असतात। बरेचसे मजूर हे बीड जिल्ह्यातले आहेत, जास्त संख्या बीड जिल्ह्यातली आहे आणि या मजुरांना ज्यावेळी ते येतात तिकडे त्यांची शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं मुलांना सोबत घेऊन येतात आणि इथं आल्यानंतर अंतर जास्त असतील किंवा डोके सेंटरवर बरेचसे काम करतात टोळ्या राहून वेगवेगळ्या गावामधनं, तर त्या मजुरांच्या मुलांना शाळा मिळत नाहीये। अवनी संस्था गेली 15-16 वर्ष आम्ही अक्षरशः ओरडतोय की या मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आल्याबरोबर त्यांना शाळेमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे, आल्याच्या दिवशी ही मुलं शाळेत गेली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये आणि या मुलांना परिणामी ऊस तोडावे लागतात, वीटभट्टीवर काम करावं लागतं। आणि आपला शाहू महाराजांचा हा प्रगत जिल्हा आहे, पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे, इथे इतक्या मोठ्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन होणं ही फार भयावह गोष्ट आहे। शाहू महाराजांनी 1 रुपया दंड देऊन 1917 मध्ये शिक्षण हक्क कायदा या जिल्ह्याला लागू केलेला आहे। त्या जिल्ह्यामध्ये जर एवढी मुलं बालकामगार म्हणून काम करत असतील आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर लोकप्रतिनिधी आता आपल्याकडे मंत्री पण 3 जण झालेले आहेत, त्यांनी याच्याकडे खरोखर गांभीर्याने बघितलं पाहिजे।